वाजले सकाळचे 9 आणि वातावरण बघा आता चांगलं झालेली आहे. सो पाऊस पण बऱ्यापैकी थांबला आहे. तर पटकन देवपूजा करतो. त्याच्यानंतर बघू आज काय भेट असेल, कारण की पाऊस पडत होता त्यामुळे काय प्लॅन केला नाही आहे. सो असं ठरवलं की कुठे जायला तर मिळत नाही. आता आज एक बघू डेली ब्लॉग करू आणि सोबत काहीतरी एक छोटी मोठी रेसिपी तुम्हाला दाखवायचा एक प्रयत्न करेन मी. सो चला आधी पटकन देवपूजा करतो. मित्रांनो देवपूजा तर आता झाली आहे आणि बसच्या स्विंगमध्ये मित्र राहतो, त्याला जस्ट कॉल आलेला. तर त्याचा काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे, तर ती सर्व्हिसिंगला द्यायची आहे. सो त्याला जातो सर्व्हिसिंगला, त्याची गाडी टाकतो आणि येतानाच काहीतरी घेऊन येतो. सो आता आपण आलोत मित्राकडे, बघू त्याची तयारी झाली का. चिकू चिकू लवकर ये की. लवकर ये की. कुठं आहेसा चिकू? जा पटापट तयारी कर, गाडी टाकायला जायचं असेल तर चल पटकन. आता ऑफिसला गेले मी नाही. आता आपण कुठे चाललोय चिकू? बाबाची गाडी टाकायला जायचं ना. बाबाची गाडी एमबी थोडी असते. आता आपण गाडी टाकायला चाललोय. सांगेल ना आमचा बाबा लेट झालाय. आमच्या बाबांनी लेट केलंय गाडी द्यायला. आता आम्ही रेनकोट घालायला आणि जाणार. बोल चला चिकू रेडी झालाय आमचा. आता आम्ही चाललो. कुठे जायचं? यम्मी काय गाडी टाकायला जायचं ना. काय यम्मी यम्मी करते. गाडी टाकायला जायचं ना. चल लवकर चल. नाही काय लाईक करो बोल काकाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि इकडे बघ आणि काय सबस्क्राईब करा. हा न चुकता. ठीक आहे चला. ये इकडे जायचं. चल पटापट चल, पाऊस येईल. चल बाबा येईल पटकन. हळूहळू गाडी येईल. नाही मित्रांनो आता आपण चाललो आहोत. पाऊस बघताय तुम्ही, पाऊस पुन्हा चालू झालाय. सो पटापट जाऊ, याची गाडी टाकू सर्व्हिसिंगला आणि येऊ पटकन. पाऊस जोरात यायच्या आत. सो चला पटकन जाऊया आणि येऊया गाडी देऊ. तर मित्रांनो आताच आम्ही जाऊन आलो आहे चिकूच्या बाबाची गाडी टाकायला. गेलेलो पण आमचा पचका झाला आहे. का पचका झाला चिकू? गॅरेजवाला बंद होता. तिच्या बाबांनी फोनच नाही केला गॅरेजवाल्याला, त्यामुळे आमचा पचका झाला आहे आणि आम्ही परत आलो आहे. तर आमचा चिकू भिजला आणि आता आमच्या चिकूने कपडे बदलले. आणि काय चिकू मॅचिंग ना. कोणी केलं मॅचिंग? आणि हां आता आम्ही मॅचिंग केले कपडे बघा. आता मी जातो तर चिकू जेवेल. आता जातो घरी. काय केलं चिकू जेवायला? बिर्याणी केली. कोणी हो का? तू नाही गेली? हां मी जेवू आता मग तुमच्याकडे. हां जेवतोस का? तुम्हाला जेवायला बोलवते आता, पण माझं झालं जेवण ऑलरेडी. तर चिकू जेवेल आणि आता मी चाललो घरी. चला जाऊ. बाय बाय. बाय बाय बोल परत काकाला. काय करा? सबस्क्राईब. धन्यवाद. तर मित्रांनो आता आपण जाऊन आलोय त्या मित्रासोबत आणि येताना थोडंसं चिकन आणलंय. सो आज तुम्हाला मी सुका चिकनचं रेसिपी दाखवतो. हो आज मीच दाखवणार आहे.
त्यामुळे चला आता आपण ते जे आणले चिकन स्वच्छ धुवून घेऊया आधी आणि नंतर मॅरिनेट करून थोडा वेळ ठेवू आणि मग नंतर तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवतो. सो चला. आणि हो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय कारण की वेळ नाही मिळत आहे कामामुळे. सो या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वच्छ साफ करून धुवून घेतलंय. तर सर्वप्रथम आपण त्याला आता मॅरिनेट करूया आणि मॅरिनेट करण्यासाठी सर्वात प्रथम आपण त्याच्यात टाकू थोडीशी आले लसूण पेस्ट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकू हळद, थोडी धना जिरे पूड, थोडासा गरम मसाला, स्पेशल आमचा मालवणी मसाला, 2 चमचे टाकतोय आणि कलर यासाठी थोडी लाल तिखट, मिरची पूड, मला आवडते नाही आवडते माहिती पण मी थोडी कसुरी मेथी याच्यात टाकतो, चांगला फ्लेवर येतो. कसुरी मेथी टाकतो याच्यात. मित्रांनो, याच्यात मला दही टाकायचं होतं पण मी दही आणायला विसरलोय. सो आता आपण थोडं मॅरिनेट करून घेऊ आणि नंतर जेव्हा खाली जाऊ तेव्हा याच्यात थोडंसं दही ॲड करू आणि मॅरिनेट करून एक अर्धा तास ठेवू. सो चला आता आपण मॅरिनेट करूया. मित्रांनो, आता वाजले 3:15 आणि आपण जातो आहोत. एक्सेस आहे बघा, तिचं सीट कवर आणि सीट कवरला लॅमिनेशन किंवा ते साधं कवर एक घालायचं आहे. सो त्यासाठी आपण चाललो आहोत कवर टाकायला, पाऊस थांबलाय म्हणून. सो फटाफट कवर टाकून येऊ. मित्रांनो, हे कवर टाकलंय आणि हे आता गाडीला कवर टाकून आले. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सुरुवातीला सांगितलेलं की आजच्या दिवसात काहीतरी रेसिपी बनवू. सो ती बनवायची रेसिपी, पण दुपारी अचानक एक काम आलं आणि मला जावं लागलं. त्यामुळे यायलाच 3:30-4 वाजले. त्यामुळे दुपारी ते शक्य नव्हतं ती बनवणं. सो आता आपण ती रेसिपी बनवणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण चिकनच्या रेसिपीला सुरुवात करतोय. तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो की आपण काय काय साहित्य घेतलं आहे चिकनच्या फोडणीसाठी. सो ते साहित्य आपण एकदा बनवू. इथे आहे गरम मसाला, इथे 4 कांदे घेतले आहेत आणि 3 टोमॅटो घेतले आहेत, थोडे मोठेच कापून घेतले आहेत. आणि इकडे आपले मसाले आहेत. ही आहे धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि हा आमचा स्पेशल मालवणी मसाला. आणि हे दुपारीच मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे. सो चला आता इकडे तेल तापत ठेवले आपण. आता आपण कांदा टाकू. कांद्याला मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. कांदा मस्त लालसर पण टाकलाय आपण आणि मस्त ते दोन्ही एकजीव झाले. हे 5 मिनिटं त्याला शिजवून घेऊ आणि मग त्याच्यामध्ये सर्व जे मसाले आहेत आपले ते ॲड करू. कांदा बऱ्यापैकी, कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी एकजीव झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करू हे आपले जे आपण मसाले दाखवलेले ते मसाले ॲड करूया. मसाला टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड केलं आहे, नाहीतर मग तो मसाला जळाला असता. त्याच्यासाठी आपण थोडं पाणी ॲड करून थोडं ते मसाले जे टाकले ते शिजवून घेऊ
हे शिजले की आपण मस्त त्याच्यामध्ये चिकन ॲड करू. मित्रांनो आता हे चिकन आपण त्या जो मसाला केलेला कांदा टोमॅटोचा त्याच्यामध्ये आपण टाकलं आहे. त्याच्यावर आपण परत ठेवू आणि त्याच्यावर पाणी ठेवून ते थोडं शिजवून पाणी वरती. तर मस्त हे 10-15 मिनटं शिजवून घेऊ. मित्रांनो आता आपण याच्यात सर्व ॲड करून झालं आणि आता बघू फायनली की जो चिकनचा पीस आहे तो शिजला आहे का. तर चिकन व्यवस्थित शिजलं आहे, मीठ वगैरे पण व्यवस्थित लागलं आहे. सो आता त्याच्यात आपण टाकू कोथिंबीर आणि 1-2 मिनटात आता चिकन रेडी होईल. सोबत इथे आता भात टाकलं आहे शिजत. ते झालं की बसू जेवायला. तर मित्रांनो चिकन झालं आहे रेडी, इथे भात पण रेडी झालं आहे आणि ही मॅडम पण इथे येऊन बसली आहे कोमलसोबत. आता कोमल ऑफिसवरून त्यांना हिरा घेऊन आली आहे. फोन करून तिने की मला यायचं आहे. आता वाजले 9:20 आणि आता चिकूला इथे चिकन वाढलं आहे, कांदा आणि चपाती. स्वतः चिकू खाऊन सांगणार आहे कसं झालं आहे. चिकू खा, सांगा कसं झालं आहे मला. कसं झालंय? यम्मी. खरं सांग, कोणी बनवले? हां चालेल. चला आता आम्ही पण टेस्ट करून बघतो कसं झालंय. आता मी घेतलंय जेवण वाढून. सो बघू आता टेस्ट करूया आणि कसं झालंय तुम्हाला सांगतो. यम्मी यम्मी. खरंच छान झालंय. स्वतः बनवलं आहे. त्याला तुम्ही बोला स्वतःच बनवलं आणि स्वतःची तारीफ करतोय, पण नाही खरंच चांगलं झालं आहे. सो ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. सोपी रेसिपी आहे, तसं काय वाटत वगैरे आपण टाकलं नाही आहे, फक्त कांदा टोमॅटोवर केलं आहे. सो तुम्ही पण ट्राय करा, या जेवायला तुम्ही पण. सो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा हा डेली ब्लॉग आणि चिकनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर दाबा आणि भेटू परत एकदा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.